मुंबई स्वप्नांची नगरी, पण रस्त्यांचा हा दाहक वास्तव लपवणं आता अशक्य झालंय। जोगेश्वरी पूर्वेतील सर्वोदय नगरच नाही तर मुंबईतले असे असंख्य परिसर आज एकच वेदना ओरडून सांगतायत, रस्ते नाहीत, रणांगण आहे। खड्डे, तुटलेलं पॅचिंग, पावसात उडणारा चिखल ही तर रोजचीच कथा झाली आहे। पण या नरकात अजून एक भर म्हणजे सुरू असलेला अमर्यादित विकास काम। दिवसभर मोठमोठ्या गाड्यांचा ताफा, सिमेंट मिक्सर, डंपर, जेसीबी, ट्रक या सगळ्यांचं ओझं आधीच कमकुवत झालेल्या रस्त्यावर कोसळतं आणि मग काय, एका रात्रीत रस्ता फाटतो, खोल खड्डा तयार होतो आणि मुंबईकरांच्या जीवाला रोजचं नवं संकट। हे केवळ बांधकाम नाही, हा अनियंत्रित विकासाचा दंड नागरिकांना भरावा लागतो। रस्ते दुरुस्त करायचे ते नाहीत, त्याच रस्त्यावर भारी वाहनं दिवस रात्र धडका देत आहेत। महापालिकेनं परवानगी दिलेली MMRDAची कामं, मेट्रो प्रकल्पांची वाहतूक, एकमेकांचा समन्वय झिरो आणि त्रास तो फक्त एका वर्गाला म्हणजेच मुंबईकरांना। हे फक्त जोगेश्वरीत नाही, मालाड, कुर्ला, भांडूप, चेंबूर, अंधेरी, कांदिवली संपूर्ण मुंबई अशाच खड्ड्यांच्या भयावह चक्रात अडकली आहे आणि सगळ्याच ठिकाणी एकच प्रश्न, याचा हिशोब कोण देणार? उच्च न्यायालयानं स्पष्ट सांगितलं, सुरक्षित रस्ते हा तुमचा मूलभूत हक्क आणि या हक्काचं उल्लंघन करणाऱ्या प्रत्येक प्रशासनावर महापालिका, कंत्राटदार, अभियंता, युटिलिटी एजन्सी आता कायद्याच्या थेट बडगा। 48 तासात दुरुस्ती नाही, ग्रॉस नेग्लिजन्स, अपघात, 6 लाखांची भरपाई ती दोषींच्याच कडून वसूल। या खड्ड्यांनी लोकांना दिलेली वेदना, पाठीचं दुखणं, स्लिप डिस्क, मानसिक ताण आणि वाहनांचं आर्थिक नुकसान ही किंमत नागरिक नाही तपासणार, ही किंमत आता दोषींनीच भरायची आहे। म्हणून नागरिकांनो, आता वेळ आली आहे उभं राहण्याची। BMC पोर्टल क्विक फिक्स ॲप वर तक्रारी करा, पुरावे जमा करा आणि 48 तासात काम न झाल्यास थेट FIR ची मागणी करा। मुंबईकरांच्या सहनशीलतेला तडा गेलेला आहे। आता या दररोजच्या यातनांना थांबवण्यासाठी दोषींनी आणि निष्क्रिय प्रशासनानं त्यांच्या चुकीची पूर्ण किंमत चुकवलीच पाहिजे।